या योगा डेला आम्ही प्रत्येक भारतीयाला स्वतःच्या हेल्थची जबाबदारी घेण्याचे आवाहन करतो. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर ज्योत्स्ना जाजू भरडिया अहिल्यानगर इथून, ज्या सांगणार आहेत की छोट्या छोट्या सवयींमधूनही आपण आरोग्य सुधारू शकतो आणि दीर्घायुषी होऊ शकतो. डॉक्टर, स्ट्रेसमुळे हाय बीपी होऊ शकतो का? तो कंट्रोल कसा करू शकतो? होय, ताण हा उच्च रक्तदाबाचा एक लपलेलं कारण आहे. ताणामुळे शरीरातील कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालिन सारखे हार्मोन वाढतात. हे हार्मोन वाढल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचित पावतात आणि सततचा ताण तणावामुळे बीपी वाढवतो. योग सारख्या पद्धती ज्या हळूवार हालचाली आणि खोल श्वसनाचा समावेश करतात, त्यामुळे शरीरामध्ये रिलॅक्सेशन होते आणि आपले जे काही सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक बीपी दोन्ही कमी होतात. दीर्घकालीन ताण आणि बीपी नियंत्रणासाठी एक प्रभावी आणि औषध विना वापरता येणारा पर्याय म्हणजेच योग आहे. रेग्युलर मूव्हमेंट हृदयाचं आयुष्य कसं टिकवतं? नियमित हालचाली हे आरोग्यासाठी आणि हृदयासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयाच्या स्नायूंना पण बळकटी येते. योग ही ताण कमी करणारी आणि परिणामकारक अशी एक हालचाल आहे, ज्याच्यामुळे हृदयाच्या भावनिक आरोग्यालाही सुधारणा मिळते. सौम्य योगासने शरीराची लवचिकता वाढवतात आणि रक्तप्रवाहही वाढवतात. श्वसन आणि ध्यान यामुळे हृदयाचे ठोके शांत होतात. हे सर्व मिळून हृदयरोगाचा धोका कमी होतो. लाईफस्टाईल मध्ये बदल केल्यास शरीरातली जळजळ कमी होऊ शकते का? येस, नक्कीच. सूज ही एक अनेक दीर्घकालीन आजारांमुळे होते, जसे की डायबिटीज, हृदयरोग आणि सांधेवात. स्वच्छ आहार, चांगली झोप आणि नियमित हालचाल हे सर्व सूज कमी करण्यासाठी मदत करतात. यामुळे शरीरातील जो रक्तप्रवाह आहे, लिम्फॅटिक प्रवाह आहे, तो सुधारतो, तणाव कमी होतो आणि शरीरामध्ये श्वसनाला एक चालना मिळते. यामुळे सर्व शरीरातील गोष्टी ज्या सूज निर्माण करण्यासाठी शरीरामध्ये बनतात, त्या कमी व्हायला सुरुवात होते आणि कालांतरामुळे या आजारांचा जो धोका आहे तोही कमी होतो आणि शरीराची दुरुस्ती होते. आणि योगमुळे ही प्रक्रिया वेगाने होते आणि त्यामुळे योग हा शरीरातील सूज कमी करण्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे. डायबिटीज आणि किडनी हेल्थ याचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि तो कसा कंट्रोल करू शकतो? डायबिटीज हा एक मूत्रपिंडाच्या नुकसानीचे एक मुख्य कारण आहे. रक्तातील जी उच्च साखर आहे ती मूत्रपिंडावरील सूक्ष्म रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते. त्यामुळे क्रोनिक किडनी डिसीज नावाचा आजार होऊ शकतो. योगमुळे काय होते तर शरीरातील ताण कमी होतो, मेटाबॉलिक जी काही प्रक्रिया आहे ते नियंत्रणात येते आणि नियमित योग अभ्यासामुळे शरीराची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी ही सुधारते, बीपी नियंत्रणात येतो आणि कालांतराने मूत्रपिंडावरील ताणही कमी होतो. म्हणजेच योगमुळे जे काही डायबिटीज कंट्रोल आणि बीपी कंट्रोल होतो, त्यामुळे मूत्रपिंडाला होणारा जो काही आजार आहे क्रोनिक किडनी डिसीज तोही कमी होतो. हार्ट इश्यू असलेले लोक योगा करू शकतात का? यस, नक्कीच, पण योग्य वैद्यकीय सल्ल्यानंतर. सौम्य योगासने, श्वसन क्रिया, रिलॅक्सेशन ही जे काही टेक्निक्स आहेत ते हृदयविकारापासून सावरण्यास खूप मदत करतात. योगाचा उद्देश स्वतःला झिजवणे हा नाही, तर आपल्या शरीराला जाणून घेणे किंवा ऐकणे आहे. तर योग्य मार्गदर्शनाखाली तुम्ही योगा नक्कीच करू शकता. थँक यू डॉक्टर. इशूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय इप्का लॅबोरेटरीज.